कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ ऐका आट्याबाई, जरा सांभाळून हिच्यापासनं. देवी आहे हाय ते. आट्याबाई का आट्याबाई? मी आत्याबाई म्हणलंच नाही, मग मी म्हणलं आठ्याबाई. आट्याबाई? मग कायम कपाळावर आठ्या. ते बँका बुडवून जे देश सोडून पळून गेली की नाही, त्या समद्यांचं कर्ज जणू काही ह्याच बाईला फेडायचंय असलं टेन्शन चेहऱ्यावरती घेऊन ती बाई फिरत असती. एवढा गंभीर असण्यासारखं काय आहे? जरा हसत जा बाई, कशाला त्या आट्या. अरे बाबा, तसलं नाही ते. अरे ती एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीण आहे, तिच्या डोक्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्याच्यामुळे त्या आट्या. आणि जास्त बडबड करू नकोस, नाही तर तुला आट्या पिट्या करायची वेळ येईल. हे असं आहे बघ तुझं. तुम्ही आम्हाला बोलायला सांगायचं नाही, मग असल्या धमक्या द्यायच्या एकदम. म्हणून मी म्हणतो काय म्हणतो, या बुगडेबाईनं बर म्हणजे या नूतन बुगडेच्या पोरीनं बर नाही केलं ग. हाय 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 हाय, बर नाही केलं ग. लागी लागी रे, बर नाही केलं ग बया. जी मराठीवर नेलं मला बया, ती मराठीवर नेलं याला बया, जी मराठीवर नेलं मला बया, ती मराठीवर नेलं याला बया. बया 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 बया. बरं मी काय म्हणते, झाली का कंप्लेंट करून? समोर पाहत तरी एकदा, कसली भारी भारी लोक बसली आहेत. ते काय म्हणतात, ती सेलिब्रिटी आहेत. सेलिब्रिटी नेमकं कोण आहे यातलं सेलिब्रिटी? ए म्हणजे कोण कोण बसले बाबा सेलिब्रिटी? आणि ती बघ ना, पुन्हा कर्तव्याची टीम बसली अख्खीच्या अख्खी. हे बरं झालं. एक मला तुम्हाला भेटायचंच होतं, मला तुम्हाला सांगायचं होतं. मी तुमचा प्रोमो पाहिलाय. प्रोमो बघून तर प्रोमातच पडलो आम्ही, प्रेमातच पडलो आम्ही. पण काय बाप, काय तुमचा प्रोमो होता. मला तुम्हाला विचारायचं होतं, हे तुम्ही जे मॅरेज करताय, हे पुण्यांदा करताय का, म्हणजे सेकंड टाइम करताय का? अच्छा अच्छा. नाही, मला एवढंच विचारायचं होतं की एकच चूक तुम्ही पुन्हा पुन्हा कशी काय करताय राव? अरे तुझ्या जिबेला काही हाड? म्हणजे नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं ऍक्च्युली की कसं आहे, लग्नामध्ये कसं आपल्या आप्त मंडळी येतात, पाहुणे मंडळी येतात, त्या सगळ्यांच्या कसं पाया पडावं लागतंय, पाया पडावं लागतंय, पाया पडावं लागतंय. माझ्या लग्नात तर पाया पडू पडू माझी अशी अवस्था झाली होती, एक आठवडा मी असा चालत होतो. माझी आई पहिल्या दिवशी म्हणली, यो बाबा पहिल्या दिवसापासून बायकोच्या ताटाखालचा उंट झालाय. अरे मी काय म्हणतो, जरा समाजाची काही रीतभात आहे की नाही, एकदम सेकंड मॅरेज. अरे ओ बुवा, काय बोलताय काय तुम्ही? हा सांगतोय. अरे तुमच्यासारख्या विचारसरणीची लोक आहेत ना, ती तसा का प्रॉब्लेम आहे. आणि मी म्हणते काय झालं दुसऱ्यांदा लग्न केलं तर त्यांनी. अरे ती दोघ जण बिचारी स्वतःचा आनंदाचं झाड शोधतायत, आणि स्वतःच्या लेकरांसाठी त्या आनंदाच्या झाडाखालची सावली शोधतायत, कुठं प्रेम मिळतंय का म्हणून. हा काय चूक झाली त्यांची? हे तुमच्यासारख्या विचारसरणीची लोक आहेत ना, त्यांना जिथल्या तिथे ठेचून काढलं पाहिजे. नाही नाही, मला पटतंय तुमचं म्हणणं, आता मला खरंच पटतंय. सॉरी 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 दादा, सॉरी ताई. चालायचं. हा तेच म्हणतोय मी. ते बघा समोर कोण कोण आले. बर्नी आलाय, बर्नी. ए येडा का कुळा तू? बर्नी नाही, बनी आहे ते. नाही तो बनीच आहे, पण त्याला चॉकलेट लय आवडतात ना, म्हणून त्यासाठी चॉकलेटची बर्नी आणली मी. अच्छा. म्हणून म्हणलं बर्नी. बरं नाही, असलं जोक करणं बरं नाही, बरं नाही, बरं नाही, बरं. अय्यो, काय चाललंय? हा तुम्ही अशी फालतूगिरी करत राहिलात ना, तर तुमचं काही खरं नाही. हे आपलं खरं नाही. पाहिलं का, पुन्हा घाबरवती आता. हा म्हणूनच म्हणतोय मी. या बुगडेबाईनं, या अरुण बुगडेच्या पोरीनं बरं नाही केलं ग बया. जी मराठीवर नेलं मला बया, जी मराठीवर नेलं मला बया. ऐका ना, ते पाहिलं का, कोण? शाल्व.
अरे देव, ऐ, काय झालं पटकन नारळ आण. नारळ, हा? नारळ, नारळ. पटकन दिशी नारळ त्या पोराच्या हातात द्या. काय त्याला इथं बोलवा. झालं काय झालं आधी त्या पोराला हिथं बोलवा पण कशाला आणि त्याला माझ्या हातात ठेवा. त्याला मी असा पांघरून घेईन. का शेवटचा एपिसोड आहे. चॅनलला आपल्याला शाल व श्रीफळ दिलं नाही. आपण आपलं घेऊ त्याच्याकडनं. अहो ग बसा काहीतरी बडबडताय नमस्कार हं. ए, पण मी ओळखतोय त्याला म्हणून त्याची गंमत केली, कळलं हा, का? चालेल. अरे त्या पोराच्या जन्माच्या वेळेला केवढा प्रॉब्लेम झालता. अरे बापरे कुणाच्या ह्या शालवच्या तुम्हाला काय माहिती त्याच्या जन्माच्या वेळेला काय झालं मला होतं माहिती म्हणजे घरची रिलेशन आहेत आपले. काय झालं म्हणजे काय असा डॉक्टर धावत आला हा? आणि म्हणला अरे प्रॉब्लेम झालाय. काय झालं होतं हे प्रॉब्लेम झालता पण नंतर तो सॉल्व्ह झाला म्हणून या पोराचं नाव सॉल्व्ह ठेवलंय. अहो बुवा तसं नाही मग त्यांचं नाव आहे शाल्व किंजवडेकर. मी तर असं बी ऐकलंय त्यांचं नाव आहे ना 5 वेळा उच्चारायला लावतात त्याने डिक्शन सुधारतं म्हणे. काय सांगायला ए तू दिवसाला 50 वेळा घेत जा, कळलं का? ए, पण किंजवडेकर तुम्ही पुण्याचे का हो? पुण्याचे आहेत हा, काय? पुण्याचे आहेत. मग किंजवडे नाव चुकलंय, हिंजवडे ठेवायला पाहिजे. अहो का बसा बुवा काहीतरी आपलं हो चाललंय बुवा ते बघा त्यांच्या बाजूला शिवा पण बसलीये. या पोरीला मला भेटायचंच होतं. हा. मला जरा विचारायचं होतं की ते ऑडिशनच्या वेळेला जे झालतं ते खरंच आहे का? काय काय झालतं आता हिचा रोल काय गॅरेज वालीचा रोल आहे की नाही आहे की नाही. ते हिला विचारलं की बाई जॅक म्हणजे काय तर म्हणते जिलचा भाऊ जॅक एन जिल. का बसा काहीतरी वात्रटपणा लावलाय तिच्या नादी लागू नका लय डेंजर बाई असते ती ए असल्या डेंजर बाई बरोबर मी आठवड्यातनं 2 वेळा काम करतोय. हो म्हणजे कामाला बाई उभी राहिली की कसली चोपती 5 वळता अजून माझ्या पाठीवर आहे. डेंजरपणाची सवय आहे आपल्याला, आपण घाबरत नसतोय डायरेक्ट बोलतोय. नाही पण मला विचारायचंच आहे ए शिवा तुमची जी भाषा आहे की नाही तुम्ही जे बोलता की नाही तुझ्या आईला तुझ्या हे तुझ्या मायला तुझ्या याच्यामुळे केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये जी मराठीला. काय झालं सिरियलचं नाव बदलायला निघाले होते. काय हो मग काय ठेवणार होते शिवा सोडून शिव्या ठेवणार होते. शपथ. मी काय म्हणते तिचं तोंड जसं चालतं ना तसं तिचा हात पण चालतो नका लागू तिच्या नादी. औरा पेंटाप ती एकटी 5 जणांना भिडते. ए याला काय अर्थ आहे पोरावानी वागती पोरासारखे कपडे घालती कोणाला बी भिडती. अरे आपल्याला नाही आवडले. खरंय हे खरंय पोरावानी वागती म्हणजे काय बोलायचं आपल्याला नाही आवडते नाही आवडत आपल्याला काय. अरे मुडद्यांनो काय झालं काय ना आवडायला हा? अरे पोरीने कसं पोरीसारखं राहिलं पाहिजे. अहो काय झालं त्याच्यामध्ये हा तुम्ही सांगा काय झालं. अरे प्रसंगी बाईला बदलावंच लागतंय. चूल सोडून पाठीवर मूल घेऊन लढणारी झाशीची राणी सरलास वय हा. अरे महाराणी तारा राणी येसुबाई अजून किती उदाहरणं द्यायची रे तुम्हाला हा. तुमच्या ना समद्यांच्या डोक्यामध्ये माती भरलीये ती काढायला पाहिजे आधी. नाही मला एवढं बोलायचंच नव्हतं पण नाही बोलायलाच नाही पाहिजे. तुम्हाला सांगू काय स्वतःचं गॅरेज आणि स्वतःचं मॅरेज सांभाळणारी बाई असती की नाही ती सन्मान पात्रच असते. म्हणून शिवाताई तुम्हासनी आणि जगातल्या सगळ्या स्त्रियासनी आमच्याकडून हा मानाचा मुजरा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.